का भैरव वेळ झाले का? जावळ बापू अरे काय विचारा ना तिला कामं आली तर. हा काय झालं ग माय? काय झालं? अजून चोंबळा अरे पण जाऊ तुमची बापू शिकवण आहे का ही अशी? झालं काय? अहो झालंय काय जावय भाऊ? अहो काय मामा, अहो ती म्हणती तो बाबा सोबत राहायचं नाही, मला वेगळं पाहिजे. अगं हा होय. तायडे ही शिकवता का तुम्ही? असं शिकवता का पोरीला? होय असं शिकवता का तुम्ही? अहो जावय भाऊ असं शिकवत नाही तर. मग काय शिकवतात? चुकलं असेल काय? असं चुकायला रोज चुकत का हिचं? अशी टाकू नका तुम्ही बी. अशी पोरगी नसलेली बरी, माहिती का? तुम्ही ढकलून द्यायला पाहिजे लग्नाच्या आधी जिरीमध्ये. अहो पण झालं काय? काय सांगा तर तुम्ही म्हणे तरी या ना पण मी पहिले येणार नाही, मी हिला नांदायचं नाही, काय नाही मला आता. मी करेन दुसरी. आपण जाऊ बाबा असं आज म्हणू नका हो, एवढं नका तापू. उद्या जर तुमच्या पोराची बायको म्हणली की मला तुम्हाला सोबत नाही ठेवायचं, सासरे नाही पाहिजे, काढून टाका, तर तुम्ही जाणार का निघून? हा कोणी जात नसतंय तसं. माय बापाला म्हणती की नाही माझ्यासोबत नाही ठेवायचं, वायली राव आपण, त्यांना काढून द्या कुठेतरी. हा? मी सांगतो काहीतरी त्यांनी ते जन्म यासाठी दिला का मला ही आधी नाही, माझे माय बाप आधी आहेत मला, कळलं का? त्यांनी जन्म दिलाय मला, नंतर ही आली माझ्या आयुष्यात. त्यांना माझी गरज ह्या वयात, कळलं का? त्यांना सांभाळणं गरजेचं भाग आहे माझं. काही न सांगा वायलीने गाव, चला आपला पसारा भरून दुसरीकडे राहायला जाऊ, त्यांना काढून द्या. ही शिकवण आहे का पोरीची? तुम्ही असं शिकवता का पोरीला? कशाला पोरीला मला नांदवायचं राहिला, काय करायचं करून द्या. जावाय बापू थांबणार नाही, काय नाही मी. ऐका तर माझं. हो काय ऐकवा तिला? हो अहो काय तायडे हे? हा अगं असं असतंय का? त्या पोरीला अक्कलच नाही. कसं कुणा संग बोलावं ते कळतंय का तुला? डोकं आहे का अगं भानावर तुझं? हा? अगं ते शेवटी तुझे सासू सासरे म्हणलं तर ते आई वडिलांसारखेच असतात ना, तुला समजून घ्यायला पाहिजे. हलवायला लागलीस तू. हा? 4 लोक येऊन तोंडावर पचा पचा थुकून जाते ना, हे तुझ्या कारणामुळं. फोन लावा, त्या पाहुण्याला फोन लावा आणि गाडी काढा, नेऊन सोडा ह्या कार्तीला तिथं. अगं तसं नाही, तू सांग काय झालंय मला सांग. हा काय झालंय? काही नाही झालं, मला एकटीला काम करावं लागतं म्हणून मी त्यांना म्हणलं की आपण वेगळं राहू म्हणून. थोबाड माझ्याकडे करून बोल, बापाकडेच नको थोबाड करू नुसतं. अगं वेगळं राहू म्हणजे? अगं ते शेवटी त्याचे आई वडील आहेत ना. हा? अगं तू थोडा तरी विचार कर ना, काहीतरी विचार कर. खणखणी हा? तोंडाखाली अगं तू वाजवा. थांब, सांगायला ना मी समजून. सांगा मोठी पोरगी आहे, लहान आहे का शाळेतली? हा हे बघ तायडे, लाडावली नुसती. ऐक माझं, त्याचे पण आई वडील आहेत ना. हा आता उद्या बाळाचं लग्न होईल, त्याला पण बायको होईल. हा आणि त्याच्या बायकोने जर आमच्या दोघांना घर बाहेर काढलं तर काय करणार सांग ना? असं नसतं बाळा. बाबा तुम्ही माझं ऐकून तर घ्या. ते इथं येऊन तुम्हाला बडबड करून गेले तर तुम्हाला त्यांचं दिसलं. मला काय त्रास होतो हे तुम्हाला माहितीये का घरामध्ये? काय त्रास होतोय सांग मला. म्हणजे त्या राणी सारखं एक जागी बसून मला रुबाब झाडतात. मला नाही जमत ते, मला वेगळं राहायचंय म्हणून मी म्हणले त्यांना. अगं राणीसारखं रुबाब झाडतात म्हणजे अगं त्यांचं वय बघ ना. हा अगं त्यांचे शरीर बघ काय ते, बीपी शुगर सगळ्या गोष्टीत आहे. पण स्वतःचं काम तर स्वतः करू शकताय ना माणूस. आंघोळ तर एक उशिरा करायची, त्याच्यानंतर ती साडी सुद्धा मला मग तिथे आंघोळ केल्या केल्या धुवून टाकू शकत नाहीत त्या? सांगा बरं. प्रत्येक गोष्ट मला एका जागेवर बसायचं, पाणी आण, हे आण, ते आण, मग मी कवर कुत्र्यासारखं काम करायचं? तुम्हीच सांगा. अगं कुत्र्यासारखं काम? अगं, घरची सून आहेस तू, अगं करावं लागल. तुझं कर्तव्य आहे, तुला हे करावंच लागेल. सून आहेस तू त्याची, आणि तुझ्याकडून अपेक्षा करायची नाही त्यांनी तर कुणाकडून करायची सांग ना? हा उद्या आमच्या घरामध्ये जर सून आली तर आम्ही तिच्याकडून अपेक्षा करणार ना की ग्लासभर का होईल पण पाणी पाजणार आम्हाला? हा अगं आयुष्यामध्ये शेवटी कोण कामाला येणार आहे? सूनच कामाला येते ना. कुणाकडे पण सुनाकडूनच अपेक्षा असते ना. हा बाबा मग मी आता काय करू सांगा तुम्हीच. काय करू म्हणजे काय तायडे? हा अगं सासू सासरे जरी असतील ना तर त्यांना वडिलाच्या ठिकाणी जर दर्जा दिला ना तर आपल्याला सुद्धा त्यांच्यामध्ये आपली आई वडीलच दिसतात. उद्या जर आम्ही दोघं जण म्हातारे झालो तर तू आमची सेवा करायला येशील ना काही दिवसासाठी? आयुष्यभर तुला त्यांची सेवा करायची आहे. अगं त्यांच्या आशीर्वादामुळे तर तुमच्या दोघांचं जोडीचा एकदम संसार राजा राणीसारखा फुलून जाणार. नाहीतर तुझा स्वभाव असाच जर राहिला ना तर तुला सुख समाधान कधीच लाभणार नाही. ऐक बाळा, हे अनुभवाचे बोलायचं. अगं तुझ्या आईनं पण पूर्ण आयुष्यभर सासू सासऱ्यांना सांभाळलंय पण त्यांना कधीही काडीचा त्रास होऊ दिला नाही. म्हणून तर घरामध्ये हे वैभव आहे. आणि तुला तुझ्या घरामध्ये जर वैभव आणायचं असेल तर सासू सासऱ्यांची सेवा ही केलीच पाहिजे. बरं बाबा, चुकलं माझं. तुम्ही मला सोडता का तिकडं नेऊन? सोडतो, चल. एक काम करतो मी ना, जावई बापूला फोन करतो, अर्ध्या वाटेतच गेले असतील. 1 मिनिट. हा जावई बापू थांबा, तुम्ही जिथं आहेत तिथंच थांबा. आलो मी. हो आलो, तिला घेऊन यायला लागलो तायडीला.
अहो काही काळजी करू नका, आहे ना मी. चल तायडे लवकर चल. चल चल, मी सोडतो तुला. चल चल बाळा, ये. चल लवकर चल.